विकास कामांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. मंत्री गिरीश महाजन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाईपलाईन, फायबर केबल, ड्रेनेज तसेच विविध युटिलिटीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असले तरी त्या दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होणार नाही याची संबंधित विभागांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. महानगरपालिका कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री श्री महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता जगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले की नाशिक शहरात विविध विभागांची विकास कामे एकाच वेळी सुरू असल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय होणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या असून त्या अत्यंत गंभीर आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असं त्यांनी सांगितलं. काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, योग्य दिशादर्शक फलक लावणे, पुरेशा प्रमाणात बॅरिकेड्स उभारणे, रात्रीच्या वेळी परावर्तित सूचना फलक लावणे तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी, असंही त्यांनी सांगितलं. सुरक्षा संदर्भात तक्रारी असलेल्या भागात संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे की नाही याची खात्री करावी. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या तातडीने दूर करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. रस्ते खोदकामामुळे नागरिकांना नेमका कोणता मार्ग वापरायचा याबाबत स्पष्ट माहिती मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाची स्पष्ट मार्गदर्शन करणारे फलक लावावेत. नागरिकांची दिशाभूल होणार नाही आणि अपघाताची शक्यता कमी होईल यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावं, असंही त्यांनी सांगितलं. शहरातील काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून येत्या 2-3 दिवसात ती पूर्ण करून संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. अंबड व सातपूर MIDC भागातील रस्ता दुरुस्तीचे काम येत्या 2 दिवसात तातडीने पूर्ण करावीत. तसेच कामे दर्जात्मक होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री महाजन यांनी यावेळी दिल्या. नागरिकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी, सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करताना मंत्री महाजन म्हणाले की विकास कामे आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना समान महत्त्व देत प्रशासन काम करत असून सुरक्षित, सक्षम आणि कुंभमेळ्यासाठी सज्ज नाशिक उभारण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री श्री महाजन यांनी यावेळी बैठकीत सांगितलं. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी शहरात कुंभमेळा विषयक सुरू असलेले कामे आणि केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कोतकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट, शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन. जलसंपदा तथा सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अंबड परिसरातील दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या दिवंगत निलेश प्रल्हाद कोतकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. यावेळी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक सुवर्णा मटाले व अधिकारी उपस्थित होते. कोतकर कुटुंबियांकडे मी त्यांच्याकडे जाऊन आलो. त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे. लहान 5 वर्षाची मुलगी आहे. आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं. पण त्यांचा उदरनिर्वाह तो काही फार काही मोठे घरचे पैशावाले नाही, ते फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची तरी विशेष करून 5 वर्षाची मुलगी आहे, ती मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे. कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं. त्याचं ते
त्याचे वडील होते मुलाचे, त्याची आई होती, या पद्धतीने ते सांगत होते, रडत होते आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मीच बघेल, काय असेल नसेल चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या शाळेत असेल तेवढी चांगल्या शाळेत टाकलं त्याच्यावर फी आता आम्ही भरायची त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी काय काय जी व्यवस्था असेल मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे, पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत, त्यांना नोकरीची व्यवस्था, कारण ती मुलगी MSc झालेली आहे, त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे, चांगली शिक्षित आहे, त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, ती आम्ही त्यांना देऊ.